नमस्कार. डेटा सायन्समध्ये काम करताना पायथन तर आपण सगळेच वापरतो. पण जेव्हा प्रचंड डेटा येतो, तेव्हा पायथनला एका सुपरहिरोची गरज पडते. आणि तो सुपरहिरो म्हणजे नंपाय. आज आपण याच नंपायबद्दल बोलणार आहोत, जे पायथनला डेटा हाताळण्यासाठी सुपर पॉवर देतं. चला तर मग सुरू करूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी पायथनला मदतीची गरज का पडते हे समजून घेऊ. मग नंपायच्या ॲरेला भेटू, जे याचं खरं शक्तिकेंद्र आहे. त्यानंतर या ॲरेना आकार कसा द्यायचा आणि त्यातून हवा तो डेटा कसा काढायचा हे शिकू. पुढे विजेच्या वेगाने गणित कसं करायचं आणि शेवटी लिनियर अल्जेब्रासारख्या अवघड गोष्टी नंपाय कसं सोपं बनवतं हेही पाहूया. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. पायथन खूपच लवचिक आहे, पण जेव्हा लाखो करोडो नंबरसोबत काम करायची वेळ येते तेव्हा मात्र ते थोडंसं स्लो पडतं. आणि डेटा सायन्समध्ये तर वेग म्हणजेच सर्व काही. त्यामुळे ही एक मोठी समस्या आहे, नाही का? तर मग प्रश्न असा आहे की पायथॉन जे इतकं पॉवरफुल आहे ते प्रचंड डेटासेटसाठी इतकं स्लो का होतं? बरं, याचं कारण त्याच्या डिझाईनमध्ये आहे. पण काळजी करू नका, याच समस्येवर एक जबरदस्त उपाय आहे आणि तो उपायच आपल्याला नंपायपर्यंत घेऊन जातो. हे बघा, हे आहे नंपाय म्हणजे न्यूमेरिक पायथन. हे खास वैज्ञानिक आणि गणिती कामांसाठी बनवलेले एक पॅकेज आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हे पायथनसाठी एक असं टूल आहे जे प्रचंड डेटाला अगदी सहज आणि खूप वेगाने हाताळतं. ठीक आहे, तर नंपाईची खरी जादू कशात आहे? ती आहे त्याच्या एनडी ॲरेमध्ये. हा नंपाईचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. यावरच सगळं काही अवलंबून आहे. तर हा एनडी ॲरे आहे तरी काय? याला तुम्ही एक सुपरचार्ज्ड ग्रिड किंवा एक शक्तिशाली टेबल समजू शकता. याची खास गोष्ट म्हणजे यात एकाच प्रकारचा डेटा साठवला जातो. म्हणजे सगळे नंबर्स असतील तर सगळे नंबरच. आणि हो, लक्षात ठेवा, कॉम्प्युटरप्रमाणेच याची मोजणी शून्यापासून सुरू होते, म्हणजे झिरो बेस्ड इंडेक्सिंग. चला आता हे प्रत्यक्ष करून बघू. सगळ्यात आधी आपण एक 1D म्हणजे एक आयामी ॲरे बनवू. आपण पायथनची एक साधी लिस्ट घेऊ, जसं की 1 2 3. आता फक्त np.array ही कमांड वापरली की बघा, ही साधी लिस्ट एका पॉवरफुल नंपाय ॲरेमध्ये बदलली. एकदम सोपं आहे. बरं, एका रांगेत झालं. आता जर आपल्याला टेबलसारखा डेटा बनवायचा असेल तर, म्हणजे एक 2D ॲरे, त्यासाठी आपण एका लिस्टमध्ये दुसरी लिस्ट टाकू. इथे बघा, रेंदवजनी 1 2 3 आणि रेंदवजनी 4 5 6 आणि लगेच एक 2x3 चा मॅट्रिक्स म्हणजे 2 ओळी आणि 3 कॉलम असलेला एक ॲरे तयार झाला. आता आपण जो ॲरे बनवला त्याला जरा जवळून पाहूया. b.endim आपल्याला सांगेल की हा 2D आहे. b.shape आपल्याला त्याचा आकार सांगेल, म्हणजे 2,3, 2 रो 3 कॉलम. आणि b.size हे आपल्याला सांगतं की यात एकूण 6 घटक आहेत. ही माहिती खूप उपयोगी पडते. ओके, ॲरे बनवणं तर आपण शिकलो, पण आता खरी मजा आहे या ॲरेचा आकार बदलण्यात आणि त्यातून आपल्याला हवा तो तुकडा म्हणजे स्लाइस काढण्यात. चला बघूया हे कसं करायचं. सुरुवातीला आपल्याकडे एक ॲरे आहे. त्याचा आकार आहे 3 बाय 2 म्हणजे 3 ओळी आणि 2 कॉलम. स्क्रीनवर बघा, तुम्हाला दिसेलच. आता जादू बघा, आपण फक्त रिशेप 2,3 ही एक कमांड वापरली आणि काय झालं? तोच 3x2 चा ॲरे आता 2x3 चा झालाय, म्हणजे आता 2 ओळी आणि 3 कॉलम आहेत. डेटा तोच, फक्त रचना बदलली. हीच आहे नंपायची ताकद. ठीक आहे, आकार बदलला, पण जर आपल्याला त्या ॲरेमधला फक्त एकच नंबर हवा असेल तर? त्यासाठी आपण वापरणार स्लायसिंग. आपल्याला फक्त त्याचा पत्ता म्हणजे रो आणि कॉलम नंबर द्यायचा आहे, जसं की A01. आणि बघा, आपल्याला बरोबर 2 हा नंबर मिळाला. एकदम अचूक. आता समजा आपल्याकडे 2 वेगवेगळे ॲरे आहेत आणि त्यांना जोडायचं आहे. कसं करणार? 2 सोपे मार्ग आहेत. पहिला V-स्टॅक म्हणजे व्हर्टिकल स्टॅक. यात दुसरा ॲरे पहिल्याच्या खाली येऊन चिकटतो. आणि दुसरा H-स्टॅक म्हणजे हॉरिझॉन्टल स्टॅक. यात ॲरे एकमेकांच्या बाजूला जोडले जातात. अगदी सोपं. आतापर्यंत आपण ॲरे बनवले, त्यांचा आकार बदलला, त्यांना जोडलं. पण आता आपण नंपायच्या सर्वात मोठ्या शक्तीबद्दल बोलणार आहोत आणि ती म्हणजे विजेच्या वेगाने गणित करण्याची क्षमता. तयार आहात? नंपायची खासियत आहे, जेव्हा आपण 2 ॲरेंची बेरीज करतो तेव्हा ते लूप वगैरे लावत बसत नाही. ते थेट पहिल्या ॲरेचा पहिला घटक
आणि दुसऱ्या ॲरेचा पहिला घटक यांची बेरीज करतं. मग दुसऱ्या घटकांची, आणि असंच पुढे. याला म्हणतात एलिमेंट वाईज ऑपरेशन. त्यामुळे काम खूपच जलद होतं. आपल्याला फक्त a+b लिहायचं आहे, बाकी सगळं नंपाय बघून घेत. आणि फक्त बेरीजच नाही, नंपायमध्ये अनेक फंक्शन्स तयारच आहेत. ॲरेमधला सर्वात मोठा नंबर शोधायचा आहे, a.max वापरा. सर्वात छोटा a.min वापरा. सगळ्यांची बेरीज a.sum आहेच. इतकंच नाही तर प्रत्येक घटकाचं वर्गमूळ किंवा पूर्ण ॲरेचं स्टँडर्ड डेव्हिएशन काढणं, हे सगळं एका कमांडमध्ये होतं. आता एक थोडीशी अवघड पण खूप महत्वाची गोष्ट, ॲक्सिस. ॲक्सिस म्हणजे दिशा. ॲक्सिस इज इक्वल टू 0 म्हणजे वरून खाली, म्हणजेच कॉलमच्या दिशेने. आणि ॲक्सिस इज इक्वल टू 1 म्हणजे डावीकडून उजवीकडे, म्हणजेच रोच्या दिशेने. हे समजलं की आपण ॲरेवर अजून चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवू शकतो. चला याचे एक उदाहरण बघू. समजा आपल्याला प्रत्येक रोची म्हणजे प्रत्येक आडव्या ओळीची बेरीज करायची आहे. मग आपण a.sum सोबत ॲक्सिस इक्वल टू 1 वापरणार. आणि बघा, नंपाय आपल्याला प्रत्येक रोची बेरीज करून देईल. हे कितीतरी कामांना सोपं बनवतं. ठीक आहे, आता आपण थोडं पुढे जाऊया आणि एका प्रगत विषयाला हात घालूया. मशीन लर्निंग आणि सायन्समध्ये लिनियर अल्जेब्रा खूप महत्वाचा आहे आणि नंपाय हा त्याचा कणा आहे. लिनियर अल्जेब्रामध्ये काही गोष्टी वारंवार कराव्या लागतात, जसं की डॉट प्रॉडक्ट, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन किंवा डिटर्मिनंट काढणं. ही सगळी अवघड गणितं नंपायमध्ये एका कमांडनी करता येतात. यामुळेच मोठमोठे सायंटिफिक मॉडेल बनवणं शक्य होतं. उदाहरणार्थ डॉट प्रॉडक्ट. हे मॅट्रिक्स गुणाकाराचाच एक प्रकार आहे. या दोन मॅट्रिक्समधील ओळी आणि कॉलमचा विशिष्ट पद्धतीने गुणाकार केला जातो. हे गणित हाताने करायला खूप वेळ लागतो, पण नंपायमध्ये NP डॉट वापरून हे क्षणात होतं. थोडक्यात सांगायचं तर हे वाक्य नंपायचं सार आहे. नंपाय प्रचंड डेटा हाताळण्याचा सोयीस्कर आणि कार्यक्षम मार्ग आहे. सोयीस्कर आणि कार्यक्षम हे दोन शब्द नंपायला उत्तम प्रकारे स्पष्ट करतात. तर आता विचार करण्याची वेळ आहे. जेव्हा आपल्याकडे डेटा विजेच्या वेगाने हाताळण्याची ताकद येते, तेव्हा आपण त्यातून कोणती गोष्ट सांगू शकतो, कोणतं रहस्य उलगडू शकतो, याचं उत्तर आता आपल्या हातात आहे. शक्यता खरंच अमर्याद आहेत.